तिये परी जो या दर्पण रील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. त्या ओवीचा ह्या ज्या ओव्या आहेत आत्तापर्यंतच्या दिलेल्या 62 ओवीपर्यंत तत्वज्ञान सांगून झालेलं आहे. आता ह्या सगळ्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्यांचा जर दर्पण केला म्हणजे त्याचा जर आरसा केला, ह्याच ओव्या बघा म्हणाल्या आपलं आत्मरूप पाहण्याकरता किंवा स्वरूपाची अनुभूती घेण्याकरता याच ओव्यांना पाहावं अशी त्याच्यामागे धारणा आहे. जो दर्पण करील पहावया आत्मस्वरूपा ते ठाया विचारदृष्टीने दिसेल त्याला ते आत्मस्वरूप आपल्या ठिकाणी जर विचारदृष्टी, विवेकदृष्टी, सारासार दृष्टी, त्याची दृष्टी बदलली पाहिजे. आता ते काही आपल्याला इथे कुठला विषय मांडण्याची आता काहीच आवश्यकता नाही. आता फक्त एवढंच सांगतात भाष्यकार की त्याची दृष्टी बदलली. तुम्ही आज सकाळी येऊ शकला नाहीत का? हां, मी म्हटलं मला एक क्षणभर तुम्हाला आत्ता पाहिल्यावर हे झालं. हां, तर विचारदृष्टीने जर आम्ही पाहिलं तर त्याला दिसू शकेल की आत्मस्वरूप मी याच ओव्यांच्या दर्पणामध्ये कसं पाहू शकतो. फल सांगायचं म्हणून सांगितलं नाही आहे, पण हे आपल्या दृष्टीने फलच आहे की चांगदेव 65चं फल काय. तर चांगदेव 65 वाचत राहिलो आणि केव्हा तरी आमच्याकडे विचारांची भूमिका जर तयार होत चालली तर त्या भूमिकेप्रमाणे आम्ही कुठेतरी पुढे वाटचाल करू शकू. तर म्हणजे या ओव्या कारण विचारदृष्टीने वाचून अंतरा माझी करील मनन कृपा गुरुची संपादुनी. 2 गोष्टी सांगितल्या आहेत की याचं वाचन व्हावं. श्रवण नक्कीच नाही, कारण काही माऊली आम्हाला प्रत्येक वेळी श्रवण करून द्यायला उपलब्ध, ते काही आम्हाला उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रंथांचं वाचन हे श्रवणच आहे आणि त्यामुळे ही जी श्रवण भक्ती आहे ती ग्रंथांतरचा अभ्यास ही श्रवण भक्तीच आहे. तर म्हणाले ह्या ठिकाणी अंतरा माझी करील मनन. अंतरंगामध्ये आता श्रवण झालं, मग दुसरं मनन. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. श्रवण झालेलं आहे, आता मनन आहे. आणि मग त्याच्याबरोबर काय घेतलं पाहिजे? माऊलींच्या दृष्टीने गुरुकृपा, ईश्वर कृपा, साधनेमधून प्राप्त करून घेतलेली त्या त्या इष्ट देवतेची कृपा. आता ज्या प्रकारचं साधन स्वीकारलं असेल त्या प्रकारची कृपा होईल आणि त्या देवतेची कृपा होईल. त्याप्रमाणे ती कृपा आहे. इथे ज्ञानेश्वर माऊलींनी गुरुकृपा असं सांगितलेलं आहे. आत्मज्ञान प्राप्ती त्यासी होणार आहे निश्चयेसी लोह लागता परिसासी सोने झालेच पाहिजे. आता हा एक आत्मप्रत्यय भाष्यकाराचा आहे. भाष्यकार म्हणतात की एवढ्या चांगदेवांच्या सारख्या अधिकारी पुरुषाला ज्ञानेश्वरांच्या सारख्या एवढ्या थोर महात्म्याने उपदेश करावा, तो केलेला उपदेश असा व्यर्थ कसा असेल. त्यामुळे त्या उपदेशाच्या ठिकाणी आमची काही साधना घडली, श्रवणाची घडली, चिंतनाची घडली, मननाची घडली, पुन्हा पुन्हा पारायणाची घडली. कोणत्याही प्रकाराने काही उत्कट भाव त्याच्यामधून आम्हाला प्राप्त झाला की चांगदेवासारखा एवढा मोठा माणूस असला तरी काही अज्ञानाने युक्त आहे, आम्ही आहोतच, आम्हाला प्राप्त होईल का ती स्थिती. तर म्हणाले ह्या ओव्याच तुम्हाला पुरेशा आहेत. म्हणून लोह लागता परिसासी सोने झालेच पाहिजे, त्याचं सोनं झालंच पाहिजे. उगवता गभस्ती या वा दीपाची दीपल्या ज्योती. म्हणाले आपण दीपल्या म्हणजे दिव्याची जी ज्योत आहे त्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाकरता दीपल्या ज्योती असं म्हटलंय की प्रज्वलित ज्योती. आपण व्यवहारात वापरतो शब्द, माझे डोळे दिपले, दिपले त्या प्रकाशाने, म्हणजे दिपणे, तो प्रकाश सामावला जाणे. दिव्याच्या ठिकाणी जो प्रकाश उत्पन्न होतो त्या प्रकाशातून या दीपाची दीपल्या ज्योती, या प्रकाशामधून निर्माण झालेली प्रकट झालेली जी ज्योत आहे त्याच्यामध्ये किंवा उगवता गभस्ती उगवणाऱ्या सूर्याकडून जर डोळसाची नेत्रशक्ती निजकर्म करू लागे. आम्ही जर डोळस आहोत तर डोळस आत्ता व्यवहारात आहात डोळस, त्यांच्या दृष्टीने ज्ञानाच्या पातळीवरती डोळस द्रष्टा, तो द्रष्टा झाला पाहिजे. आम्ही सामान्य द्रष्टा आहोत, तिथे त्यांना विशेष द्रष्टृत्व अपेक्षित आहे. म्हणून ओव्या हा वासरमणी म्हणून आपल्याला सांगतो की ही जर आपल्याला विशेष नजर प्राप्त झाली तर आता ह्या ओव्या कसं काम करतील. तर ह्या ओव्याच हा वासरमणी
म्हणजे सूर्य आहेत. उगवेल ज्याच्या विचार गगनी, ह्या वासरमणी म्हणजे हा सूर्य ज्याच्या विचाररूपी गगनामध्ये उगवणार आहे. तई अज्ञानतम निमोनी, त्या ठिकाणी आमच्या ठिकाणची अविद्या अज्ञान निघून जाईल किंवा त्याचा नाश होईल आणि आत्मस्वरूप अनुभवा येईल. त्याच्यातून आत्मस्वरूपाची आम्हाला प्राप्ती होईल. म्हणून हे ओव्यारूप दर्शन करी पाहणारा कारण, देहत्रयातीत पूर्ण निजानंदी डोलावया. हे ओव्यारूप दर्पण, हे ओव्यांच्या रूपाने केलेलं जे दर्पण आहे ते करी पहाया कारण, बरोबर आहे ना. हा, तो हे ह्यालाच दर्पण करतो, पाहणारा कारण ना. हा, कारण हे कळे ना, अर्थ लागेल ना. तर करी पाहणारा कारण, देहत्रयातीत पूर्ण, म्हणजे हे जर ओव्यारूप दर्पण जर आम्ही त्या पाहणाऱ्यांनी त्यालाच हेतू केला, काय पाहण्याकरता? आत्मस्वरूपाला पाहण्याकरता. तर देहत्रयातीत पूर्ण, ह्या देहत्रयाच्या अतीत असणारी जी तुर्यगा अवस्था आहे, तो जो ती जी स्थिती आहे ती स्थिती निजानंदी डोलावया. म्हणाले काय होईल हा दर्पण, काय करील तर आम्हाला आनंद देईल, आम्हाला आत्मरूपाचा आनंद देईल. अनुभव स्वात्म सुखाचा या दर्पणे येईल साचा. धन्य धन्य सद्गुरु वाचा ज्ञानेश माऊली जगाची. आता त्यांनी सद्गुरु कृपा म्हटलाय की ज्ञानेशांची कृपा म्हटलाय की आता इथे सांगतात, मागे नुसता सद्गुरु शब्द वापरलाय, इथे सद्गुरु ज्ञानेश्वर वापरलाय. आणि म्हणून ते म्हणतात की ह्या अनुभव स्वात्म सुखाचा या दर्पणे येईल साचा. आत्मसुखाचा अनुभव या दर्पणामुळे निश्चित प्राप्त होईल. धन्य धन्य सद्गुरु वाचा ज्ञानेश माऊली जगाची. आता सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींची वाणी धन्य आहे, जी सगळ्या जगताचीच माऊली आहे, सगळ्या जगताचंच कल्याण करणारी आहे. म्हणून चांगदेव निमित्ते करून हे अमोघ दर्पण त्यांनी चांगदेवांचं निमित्त केलं आहे. आणि आम्हाला हे असं अमोघ, जे कधीही फुकट न जाणारं, कधीही निष्फळ न होणारं असं हे अमोघ दर्पण ओवी रूपे करून हे चांगदेवांचा उपदेश ओवीबद्ध करून ठेवलेला आहे. ठेविले ज्ञानेशे जगास्तव. आता येथे विचार एक उद्भव तो साचार, सांगदेवा विण इतर कान योजीला दर्पण द्याया. म्हणाले मग सगळ्या जगाकरताच सांगायचं होतं, ते चांगदेवाची कशाला वाट पाहिली, कुणालाही केलं असतं म्हणजे निमित्त आणि सांगितलं असतं. श्रोते हो हे अध्यात्म ज्ञान सत संप्रदाया वाचून करिता नये ग्रहण स्वानुभवाचे कोणाही. ज्याला परमात्म स्वरूपाचं अधिष्ठान लाभलेलं नाही जीवनात किंवा त्या दिशेने काहीतरी कार्य झालेलं नाही, त्याला काही ह्या ज्ञानाचा उलगडा किंवा दर्शन होणं काही शक्य नाही. म्हणून सत्संप्रदाया वाचून करिता न ये ग्रहण स्वानुभवाचे कोणाही. हा स्वानुभव कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. शाळेत मुलगा घालणे शिकवाया कारणे, याच कृतीला लोक शहाणे संप्रदाय म्हणतात. म्हणजे शाळेत घालावं लागतं, गुरूंच्याकडे पाठवावं लागतं. त्या मुलाला लहान असताना रडत असतो मुलगा, मग शाळेत जायचं नाही म्हणतो. आपण म्हणतो नाही हा तुझा खाऊ आहे, तो म्हणतो मी इथंच बसून खातो. आपण म्हणतो नाही हा डबा तिथं बसून खा, पण तिथे जा. म्हणजे शेवटी त्याला शाळेत पाठवण्याकरता जी काही आपण खटपट करतो, जी काही आपण उठाठेव करतो, ती कशा करता की आता ह्या पद्धतीने तुला शिकलं पाहिजे म्हणजे आपल्याला सांगायचं. आणि म्हणून ते इथे म्हणतात की या कृतीला लोक शहाणे संप्रदाय म्हणतात. शहाणे लोक ह्याला संप्रदाय म्हणतात. याचा अर्थ असा की कुठेही शिकण्याकरता किंवा काही जाणून घेण्याकरता त्याची एक काही पद्धत आहे, त्या पद्धतीने तो विषय जाणावा लागतो. आता एखाद्याला जर व्याकरण शिकायचं आहे तर व्याकरणाच्या शिक्षकाकडेच त्याला जावं लागतं. सदानंद मोरे काही बोलले तर काय झालं, ते म्हणले आम्हाला वेदांचा अर्थ लावायचा आहे, आम्हाला तुमच्या व्याकरणाची वगैरे काही गरज नाही. म्हणाले तुम्ही काय अर्थ लावता त्या अर्थाशी आमचं काही मतलब नाही, आम्हाला जो अर्थ वाटेल तो आम्ही लावू. अरे मग दोन माणसं संवादच करू शकणार नाही. मी जर माझ्या मूर्ख शब्दाचा अर्थ शहाणा आहे असं म्हणून जर त्यांना सारखं मूर्ख मूर्ख म्हणायला लागले तर उद्या ते म्हणतील तुमच्यावर केस केली पाहिजे. मी म्हणेन नाही, माझ्या मते मूर्ख शब्दाचा अर्थ शहाणा आहे, त्यामुळे मी तुमची स्तुती करतेय, मी कुठे तुम्हाला शिव्या घाल.
या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. हे जे सगळं वक्तव्य आहे ना, त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की ह्याला संप्रदाय म्हणतात. शाळेची या नियमानुसार मुलगा शिके उत्तरोत्तर, उगीच इयत्ता जी का बिगर, तेथे न पाही बीजगणित. अहो म्हणाले त्याला शाळेमध्ये घातलेलं आहे. आता शाळेत घातल्यावर अगदी लहान आहे मूल, ते आता त्यांनी बिगरी म्हटलंय, आपण आता प्ले ग्रुप म्हणू. पण इतक्या लहान शाळेमध्ये मुलगा जेव्हा जात असतो, बिचारा खाऊचा डबा खातो, काहीतरी टीचर शिकवतात, एखादं गाणं ट्विकल ट्विकल आपला म्हणतो, घरी येतो. एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडनं, आणखीन काही. त्याला तिथे बीजगणित इंट्रोड्यूस करा असं म्हटलं तर कसं होईल? नाही म्हणाले. त्याला तिथे अंकगणित सुद्धा सांगता येणार नाही, तर त्याला तिथे बीजगणित कुठून शिकवणार आहे? बीजगणिताची पायरी निसंशय पुढील खरी, येथे 1-2 भिस्त ठेविली पाहिजे. तिथे आपल्या वर्गामध्ये 1, 2, 3, 4 आपले पाडे म्हणून घेतले पाहिजे. याच्यापेक्षा जास्त काही खरं नाहीये म्हणाले. आणि म्हणून जो 1-2 शिकतो तोच पुढे गणितज्ञ होतो. लहानपणी 1-2च शिकावं लागतं, पुढे गेल्यानंतर तो मोठा ज्ञानी होतो. आता आम्ही जेव्हा आमच्या सद्गुरू म्हणाले की मला आता संन्यास दीक्षा घ्यायची आहे, तर आम्ही म्हटलं आता कोण आहे विद्यमान तुम्हाला संन्यास दीक्षा द्यायला? कारण तुम्ही आता एवढा अनुभव आपल्या म्हणजे वानप्रस्थाश्रमापर्यंतच पुष्कळ मोठे अधिकार या अध्यात्म क्षेत्रात मिळवलाय, मग आता कुणाकडनं तुम्ही दीक्षा घेणार? ते म्हणाले मिळेल मला कोणीतरी, पण म्हणाले असं आहे कुणी संन्यासी असला की बस आहे म्हणाले, त्याचा अधिकार आपल्याला कशा करता शोधत बसायचं कारण आहे? मग त्याचं कारण असं आहे की शेवटी विद्यार्थ्याला शाळेत घातल्यानंतर विद्यार्थी 1, 2, 3, 4 तोच शिकतो. ते 1-2 शिकवणाऱ्या ज्या बाई आहेत त्या त्याला त्या वर्गात शिकवून पक्क करून पास करून पुढच्या वर्गात घालतात. पुढच्या वर्गातल्या शिक्षिका त्यांना शिकवतात. असा बिचारा 1ली, 2री, 3री, 4थी करत पुढे पुढे जातो. तो मॅट्रिकच्या वर्गात जातो, पण बिगारीच्या ठिकाणी किंवा ह्या प्ले ग्रुपमध्ये शिकवणारी टीचर कायम प्ले ग्रुपमध्येच शिकवते, म्हणजे ती त्याच वर्गाला शिकवत असते. मॅट्रिकचा शिकवणारा तिथेच शिकवतो, कॉलेजमधला शिकवणारा तिथेच शिकवतो. विद्यार्थी पुढे निघून जातो जाणार असेल तर. त्यामुळे म्हणाले ज्याला प्रगती करायची आहे साधन मार्गामध्ये त्याला आपली आपलीच करायची आहे, ती काही दुसरा कोणी करून देणार नाहीये. त्यामुळे कोण अधिकारी आहे का कोण त्याची चर्चा अजून संन्यास घेण्याच्या आधी तुम्हा लोकांना कशाला? म्हणजे तुम्ही त्याची चिंता करू नका, कोणी भेटेलच. अधिकारी आणि अधिकारीच भेटले त्याबद्दल काही वाद नाही, पण सांगायचा हेतू असा की शिक्षक शिक्षकाच्या ठिकाणी शिकवत राहतो, विद्यार्थी आपल्याकडनं शिकत असतो, विद्यार्थी शिकून पुढे निघून जातो. प्रत्येकाचे ऋणानुबंध त्या त्या ठिकाणी असतात, ते ऋणानुबंध तो स्वीकारतो, त्या ऋणानुबंधांमध्ये जे मिळवायचं, आणि असंच शिक्षण आहे की त्यामुळे त्याच पद्धतीने शिक्षण होतं. आणि म्हणून ते सांगतात की जो 1-2 शिकतो तैसे हे अध्यात्मज्ञान, जीवाभावया आकलन, कर्मभक्तीचे प्रयोजन अवश्य आहे. म्हणाले हे एवढं चांगदेवांचं तत्वज्ञान ऐकल्यानंतर आम्ही एकदम फक्त चांगदेव 65 शिवाय दुसरं काही वाचणार नाही असं म्हणाले म्हटलं तर चालणार नाहीये. आम्हाला सुद्धा कर्माच्या मार्गाने भक्तीच्या मार्गाने आधी पुढे जायला लागणारच आहे, आणि त्या मार्गाने आम्ही पुढे गेल्याशिवाय आम्हाला पुढचं काही प्राप्त होणार नाहीये. आम्ही त्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. कारण जो सगळ्या संतांनी सांगितलंय ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काही, ज्याला ऐहिक आपला प्रपंच नाही धड करता येत आहे. सकाळी वेळेवर उठलाय, वेळेवर आंघोळ केली, वेळेवर कामं केली आहेत, सगळा दिवस ह्याकडेचा त्याकडेला बरोबर लोटलाय, हेच ज्याला होत नाही तो काय अध्यात्म करणार? तो काय अध्यात्माच्या गप्पा मारणार? त्यामुळे आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, त्यानंतर परमार्थ आहे. आधी प्रपंचातले डिसिप्लिन मिळवा म्हणाले, ती आधी फॉलो करा. ती डिसिप्लिन किंवा ती शिस्त जेव्हा आम्हाला अंगी बांधता येईल किंवा त्याचा अंगीकार करता येईल तेव्हा पुढे बघू आपलं काय होतं ते. आणि म्हणून ते सांगतात पहिल्यांदा कर्म नाही तर आता असं असतं, एखादं सुद्धा अध्यात्माचं पुस्तक वाचलेलं असतं नसतं, पण मनुष्य लगेच सांगतो अहो आमचा काही कर्मकांडावर विश्वास नाही. अरे कर्मकांड म्हणजे काय वाचलं का? आपल्याला कर्मकांड म्हणजे काय आहे हे माहिती आहे का? नाही नाही, आमचा त्या कर्मकांडावर विश्वास नाही. काय आमचं अध्यात्म हे इतकं सवंग झालेलं आहे की कुणी त्याच्यावर काहीही मत द्यावं आणि ते आम्ही ऐकून घ्यावं. त्याचं कारण त्याची बाजू घेऊन दुसऱ्याला प्रत्यवाय करणारा कोणी नाही. आणि ही जी शिस्त आहे ना, ती जी इतर पंथांनी ठेवलेली आहे ती योग्य जरी नाही वाटली तरी काही मर्यादेमध्ये लोकांना नियंत्रणात ठेवायला ती उपयुक्त आहे.
की जसं मुसलमान धर्मामध्ये काय हिंमत आहे कोणाची विरुद्ध बोलण्याची. एक कार्यक्रम त्यांनी घेतला की त्यांच्या कार्यक्रमाला जर 10,000 खुर्च्या मांडलेल्या असल्या तर त्या मोहल्ल्यामधल्या सगळ्या लोकांनी त्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे. तिथं येऊन बसून तुम्ही तुमचे डबे खात बसा, नाही तर बाहेरून काही खायचं येऊन तिथे मजा करत बसा. तुमच्या जागेवर तुम्ही काही करा. आपला कार्यक्रम आहे म्हणजे उपस्थित झालं पाहिजे. इथे आम्ही म्हणतो छे आमचा देवावर विश्वास, आमच्या गल्लीत का देऊळ आहे आम्हाला माहित सुद्धा नाही, आम्ही इथे राहतो. याच्यातच आम्हाला भूषण आहे की आमचा धर्माचा अवलंब आम्ही कसा करत नाही, आम्ही कशी त्याची उपेक्षा करतो, आम्हाला कसं देवतांच्या विषयी अप्रिती आहे, याच्यातच आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की अहो कर्म हे शिस्तीने आधी केलंच पाहिजे, त्याच्यानंतर भक्तीचा अवलंब ज्ञानाची भाषा बोलता कुठे, आणि सगळ्यात पुढे जाऊन तर हा जर भक्ती मार्गावर फार पुढे निघून गेला तर ज्ञान आणि भक्ती वेगळी राहते कुठे. कारण त्या शेवटच्या स्थितीमध्ये त्या भक्ताला सुद्धा होतं ते यथार्थ ज्ञानच होतं. आणि जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा अंतरंगामध्ये ईश्वराच्या विषयीची भक्तीच निर्माण होते. ते दोन्ही वेगळे राहतच नाही. ज्ञान आणि भक्ती ह्या दोघांच्या मध्ये अंतर शेवटी उरतच नाही शेवटच्या पातळीवर. आणि त्यामुळे आम्हाला फक्त ज्ञानाच्या मार्गाने जायचं आहे असं म्हणणाऱ्या माणसाला इथे उत्तर दिलंय महाराजांनी. म्हणाले कर्म यथास्थित झाल्याविना भक्तीच उदय होईना. कर्म योग्य प्रकाराने जोर आम्ही करत नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होत नाही. आणि नाही भक्तीविना ज्ञानग्रहणासी अधिकार. जोपर्यंत अंतःकरणात भक्ती किंवा श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत ज्ञानग्रहणाचा अधिकारही आम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून ते म्हणतात कर्माचरणे करून युक्तायुक्त कळे जाण. कर्माचं आचरण करूनच आम्हाला योग्य आणि अयोग्य काय आहे हे समजतं. त्यात सुद्धा प्रपंचामध्ये अधिक समजतं. म्हणजे जो मनुष्य विवाह न करता अध्यात्म मार्गाला लागतो आणि जो मनुष्य संसाराचे जे धक्के चपेटे खात पुढे जातो त्याला अध्यात्म अधिक कळते. कारण तडजोड त्याला कळते. प्रपंचात जितकी तडजोड आहे तितकी स्वतंत्रपणाने अध्यात्माच्या मार्गावरती मार्गक्रमण करणाऱ्याला नाही आहे. प्रपंचामध्ये प्रपंच करून अध्यात्म करणं अवघड आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक क्षणाला मनाला प्रतिकूलता निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माणच होते. मनाचं स्वास्थ्य किंवा मनाची स्वस्थता बिघडेल अशी परिस्थिती निर्माण होतच असते प्रपंचामध्ये. ती परिस्थिती जिथे आहे तिथे ठेवून अध्यात्मामध्ये मार्गक्रमण करत राहणं हे अधिक परीक्षेचं आहे. दुर्गम पथस्तत कवयो वदंती. हा जो मार्ग आहे हा दुर्गमच आहे. या मार्गावरून पुढे जाणं अवघडच आहे. आणि म्हणून ते सांगतात की नाही ज्ञानग्रहणाची अधिकार कर्माचरणे करून युक्तायुक्त कळे जाणं. त्याच्यातून युक्त आणि अयुक्त काय कळतं की हे कर्म केलंच पाहिजे, हो आपल्याला केलंच पाहिजे, हे टाळलं तर चालणार आहे का, नाही चालणार. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला एक निर्णायक दृष्टीने कर्माचा अवलंब करावाच लागतो. अमके पाप अमके पुण्य याचा विरोध होत असे. हे पाप नाही करायचं, हे पुण्यात्मक आहे, याचा हा मार्ग अवलंबायचा. वैराग्य आणि करारीपणा अंगी श्रोते असल्या विना कर्म सांग घडेना कोणतेच केव्हाही. दोन गोष्टी आहेत म्हणाले कर्म घडायला. एक अंगामध्ये वैराग्य असावं लागतं, एक निरीच्छता असावी लागते. निरीच्छता असल्याशिवाय स्वधर्माचं किंवा स्वकर्माचा किंवा विहित कर्माचं अवलंबन करता येत नाही. कारण प्रत्येक कर्माच्या मध्ये जर ह्याच्यातून माझा काय फायदा किंवा हे मला करून काय करायचंय हीच जर भूमिका मनामध्ये असली तर ह्या भूमिकेमध्ये हा विनिमय आहे. ह्या कर्माच्या ठिकाणी कर्तव्याची भावना नाहीये. त्यामुळे कर्तव्य भावनेने कर्म होतच नाही. कर्म हे व्यवहारामधल्या स्वार्थाला समोर ठेवूनच कर्म केलं जातं. म्हणून ते म्हणतात की अंतःकरणामध्ये वैराग्यशीलता. समोरचा माणूस काय वाटेल तसं बोलतो, तुम्हाला कसंही वागवतो, कशाला तुम्ही त्याच्या नादाला लागता. म्हणतो आपल्याला कोण नादाला लागतो, आपण नादाला लागत नाही. पण आपलं काय कर्तव्य आहे त्याच्यापुरतं ते आपल्याला केलं पाहिजे. वाईटपणा घ्यायचं कशाला. ही एक जी जगात जो मनुष्य थोडासा अलिप्त आहे तो मनुष्य एक गोष्ट निश्चित मनाशी ठेवतो, या जगामध्ये आपल्या सकट कोणीही 100% योग्य नाहीये. प्रत्येकाच्या ठिकाणी दोष आहेत.
कुणालाही कुणाचं मत 100% पटू शकत नाही. या जगामध्ये काव्यात लिहिण्याकरता ठीक आहे, पण कुणी कुणाकरता मेड फॉर इच अदर नसतं. सगळे मैत्री असो, बहिणी असो, भावंड असो, सगळे आपापल्या परीने आपल्या भूमिकेतून विचार करत असतात. तडजोड माणसाला स्वीकारावीच लागते. तडजोडीनेच आयुष्य पुढे जातं. ती जी तडजोड आहे ती तडजोड मी करणारच नाही असं जर म्हटलं माणसानी, तर त्याचं या जगामध्ये एकाही माणसाशी पटणं शक्य नाही. पटवूनच घ्यावं लागतं. पटत नसतंच कोणाशी, नेहमीच पटवून घ्यावं लागतं. हे जे पटवून घेणं आहे त्याच्याकरता जे सोडावं लागतं, ज्याला आपण व्यवहारात सोडणं म्हणतो, त्याला अध्यात्माच्या भाषेत मोठा शब्द आहे वैराग्य. तर सोडणं काय आहे दुसरं? कारण ते जितकं अधिक सोडता येईल तितकं आपल्याला ते कर्म सुखाचं आहे. की सोडलं पण मनात त्याची सारखी खुटखुट आहे, हे असं करावंच लागतं, ते काय आपल्याला पटत नाही, पण करणार काय, त्याला काही पर्याय नाही, असं म्हणून सोडणं. आणि सोडलं की जसं आपण एक व्यवहारामध्ये एकच धोरण धरता येतं आपल्याला, रात गई बात गई, चला कालचं काल, त्याच्याशी आता आपल्याला काही नाही. आजचा नवा गडी नवा राजा, आजचा पट नवीन आहे, या नवीन पटावरती काय काढायचं, या कॅनव्हासवर काढा चित्र. मागची चित्र डोळ्यामध्ये पुढे धरून पुढची चित्र काढायला गेलो तर त्या ठिकाणी नुसते गिचबिडीशिवाय काही होत नाही. आणि म्हणून सोडावंच लागतं. ते सोडणं किती जमलं त्याच्यावरती त्या कर्माचं आम्हाला सुख आणि त्या कर्माच्या संदर्भामध्ये आम्हाला त्याचं अधिक चांगलं फळ, या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून ते आपल्याला इथे सांगतात की वैराग्य पाहिजे आणि एक करारीपणा पाहिजे. की करणार म्हणजे करणार, नाही म्हणजे नाही. पहिल्यांदा असं असतं की समोरच्या लोकांना आवडत नाही, हा मनुष्य अगदी किती आग्रह केला तरी ऐकत नाही. एकदा कळतं, सांगून टाकलं की नाही बाबा तुम्ही आग्रह करूच नका, हे काही आपल्याकडून होणार नाही. एकदा कळलं की समोरच्या माणसाचा मग गैरसमज होत नाही. मग एकदा पहिल्यांदा काय वाईटपणा घ्यायचा असेल तो घ्यावा, की हा मनुष्य करारी आहे, हा माणसाला चालत नाही, हा मनुष्य आपण म्हणालो म्हणून ऐकणार नाही. दासगणू महाराज म्हणतात, परमार्थामध्ये असो की प्रपंचात असो हे 2 गुण असावेच लागतात. एक करारीपणा असेल तर आपल्याला काय करायचं आहे ते आपण नेटाने करत जाऊ शकतो. सोडता येत असेल आणि त्याच्याविषयी मनामध्ये आसक्ती राहत नसेल तर केलेलं कर्म तितक्या अधिक प्रमाणामध्ये निष्काम होत जातं. आणि ते जितकं निष्काम होत जातं त्याचा लोकांना काय फायदा आहे त्याच्यापेक्षा आपल्या अंतःकरणाची शुद्धी आहे. त्या ठिकाणी चित्तशुद्धी प्राप्त होते. मनुष्याचं अंतःकरण अधिक प्रसन्न होत जातं. मनुष्याच्या ठिकाणचं आत्मबल वाढत जातं, मनोबल वाढत जातं, मनाचं स्थैर्य वाढतं. बुद्धीच्या ठिकाणी स्थिरता येऊन बुद्धीच्या घेतलेल्या निर्णयाला सुद्धा मनामुळे स्थैर्य प्राप्त होतं आणि योग्य मार्गावरून व्यवहार सुरू राहतो. त्याशिवाय जे योजलं आहे ते घडू शकत नाही. आपल्याला जे काही करायचं आहे त्याकरता तेवढं स्थैर्य धरल्याशिवाय आपल्याला करता येत नाही. हे झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे, मग बाय हुक ऑर क्रूक काय वाटेल ते हो, पण घडलं पाहिजे म्हणजे घडलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात इथे की कर्म सांग घडेना, योग्य असं कर्म त्यामध्ये घडू शकत नाही कोणतेच केव्हाही. अगदी याचा जरा कर्मकांडपर अर्थ लावला, एखादी पूजा आहे, त्या पूजेला समजा ती षोडशोपचार पूजा आहे, त्या षोडशोपचार पूजेकरता प्रत्येक पूजेचं काही वेगळं असं महत्त्व आहे. त्या वेगळ्या अशा महत्त्वाप्रमाणे समजा एखाद्या पूजेला जर कमळं पाहिजे तर आता ती कमळं कुठून आणायची? मग कुणीतरी सांगता हो मार्केट यार्डला रोज कमळं मिळतात. मार्केट यार्डला गेला तर तुम्हाला कुठे त्या मार्केट यार्डला जाणार, कोण जाणार, की आदल्या दिवशी आणली तर उद्या उपयोगाला येणार का? म्हणजे माणूस त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या परी काढतो आणि तो कमळं नसली तरी चालेल. तो दुसरा म्हणतो अमुक एक गोष्ट पाहिजे, ती नसली तरी चालेल. मग असं करता करता सर्व उपचारार्थे अक्षताम समर्पयामी, बस सगळ्याकरता एक अक्षता घ्यावी, हळद कुंकू व्हावं आणि षोडशोपचार पूजा केली असं म्हणावं. त्याचं कारण काय की त्याच्याकरता खटपट करायची नाही आहे आपल्याला. ते कर्म जर तसंच घडायचं असं आपल्याला वाटलं तर त्याच्यामागे परिश्रम आहे आणि ते परिश्रम घेण्याची तयारी नाही. आज आम्हाला प्रत्येक कर्मकांडाला पर्याय पाहिजे. कारण का पाहिजे? कारण आज आम्हाला ते परिश्रम नको आहे. आज आम्ही खूप परिश्रम करतो, इतर आमच्या आवडीच्या गोष्टींकरता कितीतरी थकत असतो, झिजत असतो, पण आम्हाला एक काहीतरी धार्मिक संस्कार म्हणून सांगितलंय
तर तो संस्कार पार पाडला पाहिजे. तर तो पार पाडायचा नको बाबा, हे कोणी अंगाला लावून घ्या झेंगट, त्याच्यापेक्षा ते नाहीच करण्याच्या भानगडीत पडलो तो बरं. कारण त्याच्या मागचे कष्ट आहेत ना, ते कष्ट नको आहेत. ती त्याची विशिष्ट काल आहे, त्या विशिष्ट कालाकरता केलेला तो जो काही कर्माचा संभार आहे, क्रियाकलाप आहे, तो सगळा नको असतो. आणि म्हणून ते सांगतात की कर्मी नको व्याख्यान, तेथे अवश्य आचरण. तिथे काही बोलण्याची गोष्टच नाहीये. मग ते असं करावं, मग ते तसं करावं नाही, ते काय ते तुम्ही करा, नुसतं बोलू नका. त्यामुळे ते म्हणतात कर्मी नको व्याख्यान, तेथे अवश्य आचरण. भक्ती मार्गा लागून भावप्रेमाची अपेक्षा. आता कर्माला काय आवश्यक आहे ते सांगितलं की प्रत्यक्ष आचरणाची अपेक्षा आहे. कर्म आचरणातच आणलं पाहिजे आणि भक्तीला भाव आणि प्रेम पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये व्यवहार करताना सुद्धा जर भाव आहे, जर आम्ही तो व्यवहार प्रेमाने करतो आहोत, त्याचे अनेक लाभ आम्हाला पारमार्थिक मिळतच राहतात. त्याकरता काही वेगळं करण्याची आवश्यकता आहे असं इथे महाराज म्हणत नाहीत. कर्म उपासना दोन्ही घडली चांगदेवा लागुनी. चांगदेवानी दोन्ही केलंय, कर्माचाही अवलंब केलाय, उपासनाही चांगली केलेली आहे. आणि म्हणाले हे श्री ज्ञानेश्वरे पाहुनी अध्यात्म दीक्षा दिली. त्या आज वर्षानुवर्ष त्यांनी कर्मकांड सांभाळलं, वर्षानुवर्ष उपासना नेटानी केली. तर आता उगीच बडीजाव दावण्यासी आळंदीच्या अर्भकासी बसले न सांगत अध्यात्मासी श्री ज्ञानेश्वर महाराज. मला काय ज्ञान आहे ते या आळंदीत कळलं पाहिजे. तुम्ही मला वाळ टाकता काय? बघा काय ज्ञानाची प्रत आहे ती. म्हणजे त्या भानगडीत पडले नाही ज्ञानेश्वर. योग्य माणूस पाहिला कुठं त्या तापीच्या तीरावरचा. आणि म्हणाले की या ठिकाणी काय श्रोते तया काळी आळंदी होती ओस पडली. म्हणाले आळंदीत काय माणसं कमी होती? म्हणून इतक्या लांब गेली दृष्टी तापी तटाते. म्हणून त्यांनी इतक्या लांबचा शिष्य शोधला तापीच्या किनाऱ्यावरती असलेला. हाच येथे विचाराचा मुद्दा आहे. प्रथमसाचा ज्ञानेश्वराचे जाणीवेचा प्रभाव खचित लोकोत्तर, की त्यांची जाणीव, त्यांचा अधिकार, इथे आपण कुणाचा उद्धार करावा या दृष्टीने केलेले त्यांनी प्रयास. म्हणजे कर्म कैसे करावे हे शास्त्रा माझी पाहावे, भक्ती माझी ढळून द्यावे, निश्चय आणि विश्वास. पुन्हा आपल्याला उपदेश महाराज करतात. ते म्हणतात कर्म कसे करावे हे शास्त्रा माझी पाहावे. कोणत्याही कर्माची शास्त्रीयता ही आपण शास्त्रातून पारखून घ्यावी. त्या शास्त्रांमधून आपल्याला विषय कळला पाहिजे की नेमकं हे कर्म योग्य कशा प्रकारे होईल, काय केलं असता या कर्माची प्रतवारी उंचावेल. म्हणाले ह्याला जसं शास्त्र पाहिजे आहे तसं भक्तीमध्ये आपल्याला निश्चय पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. अंतःकरणामध्ये भगवंत करील याच्यावरती पूर्ण विश्वास पाहिजे. आणि भक्तीमध्ये आपला निश्चय कधीच ढळला नाही पाहिजे. निश्चय ज्याचा कधी न ढळतो असा जो मनुष्य आहे त्या अचल पर्वतापरी, की एक जसा हिमालय आहे, जसा सह्याद्री आहे, हे जसे अगदी उभे आहेत पर्वत, त्याच्यासारखा एकदा निश्चयाला उभारलं की तो निश्चय सोडत नाही. हे दोन्ही साधल्यावरी ज्ञानास होतो अधिकारी, स्वतः तरुण भवसागरी दुसऱ्यांनाही तारितो. कर्मभक्तीच्या विरहित हे जे अध्यात्मज्ञान सत्य, श्रोते त्या ज्ञानाप्रत ज्ञान म्हणता येईना. आपल्याला जसं आपण अनेक वेळा टीका करतो, आपण म्हणतो की हे काय म्हणतायत, हे लोक असं का वागतात, हे असं का करतात. त्याचं कारण एकच आहे की जे सांगितलं जातं ते जर अध्यात्मशास्त्र सोडून काहीतरीच असेल तर ते कसं मान्य करावं. त्यांच्या महंतांचं ज्ञान ते मान्य करण्यासारखं नाहीये. ते ज्या पद्धतीने सांगताहेत, ते ज्या पद्धतीने स्वतःच्या जीवनामध्ये अवलंब करतायत, कसं समजावं की त्यांचं जे वागणं आहे ते वागणं ह्या अध्यात्माला बरोबर नेणारं आहे, किंवा ह्या अध्यात्माने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे त्यांचा व्यवहार आहे. जर त्यांचा व्यवहारच तसा नाही, एकेकानी विद्वत्ता इतकी आहे की आपल्या विद्वत्तेमुळे कितीतरी मोठमोठे ग्रंथ निर्माण करतील, वाणीवरती प्रभुत्व आहे म्हणून त्या वाणीनी अनेक लोकांना मोहित करता येईल.
परंतु त्यांच्या आचरणाचं काय, की त्यांचं जे आचरण आहे ते आचरण जर त्याला अनुसरून नसेल तर त्याला कर्मही म्हणता येत नाही, त्याला ज्ञानही म्हणता येत. ते सगळं ढोंग आहे. त्याच्यापेक्षा सामान्य मनुष्य आपला प्रपंच प्रामाणिकपणाने करतो ते त्याच्यापेक्षा अधिक मूल्य देणार आहे, त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण प्रामाणिकता हा त्याच्यातला पहिला जे गुण आहे किंवा त्याचं पहिलं गमक आहे, ही त्याची पहिली आवश्यकता आहे. ह्या ढोंगानी किंवा ह्या हिपोक्रसीनी, ह्या दांभिकतेनी काही साधत नाही. आणि म्हणून आपण जे नेहमी म्हणतो की ती हीच गोष्ट आहे की श्रोते त्या ज्ञानाप्रत ज्ञान म्हणता येईना. म्हणजे आता स्वतःला भगवान म्हणून घेणारे रजनीश, किती वाणी सुंदर, किती ज्ञान, आणि ते बोलायला लागले की आपलं मन आकर्षित होणार नाही असं नाहीच. इतकं दुसऱ्याच्या मनाला मोहून टाकण्याची ताकद ज्यांच्या व्यक्तिमत्वात आहे, ज्यांच्या शब्दात आहे, ज्यांच्या तात्कालिक का होईना विचारात आहे, त्या क्षणापुरता मनुष्याचं मन दुसऱ्या विचारात जात नाही. इतक्या वाणीचा तो प्रभाव आहे, त्यांच्या वाणीचा इतका प्रभाव आहे की मनुष्य त्या क्षणी तर हिप्नटाईज होतो. आणि ते झाल्यानंतर जेव्हा आठवतो की अरे यांनी हा दृष्टांत दिला, यांनी हा विषय मांडला, याला काही अर्थ नाही आहे, हे चुकीचं आहे, हे खोटं आहे, हे नंतर कळतं. पण त्या क्षणी त्या प्रभावाखाली राहत होतो. जी साधना शिष्यांना सांगितली ती साधना तरी काय आहे? काय ते झिंग येईपर्यंत नाचत राहायचं, थकले की खाली पडायचं, पडलं की त्यालाच ट्रान्स म्हणायचं. हे कोणती साधना आहे? हे कोणतं ज्ञान आहे? हा कोणता मार्ग आहे? ही कोणती उपासना आहे? हे सगळं खोटं आहे. पण समाज त्याच्या कच्छपी लागतो ना. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की त्याला काही ज्ञान म्हणता येत नाही. आणि म्हणून कर्मभक्ती ही ज्ञानाची अंगे आहेत साची. काय करता, कोणत्या प्रकाराने आपल्या जीवनामध्ये आचरण ठेवलं आहे, भक्तीच्या मार्गावरती तुमच्या रोजच्या साधनेमध्ये कशाचा अंतर्भाव आहे, ह्याचा विचार करावाच लागेल. तर समोरच्या माणसाचा जो काही अधिकार आहे, तो जे काही त्याच्या वाणीने सांगतो आहे, त्या वाणीला काहीतरी अर्थ आहे. नाही तर एवढे मोठे मोठे सत्पुरुष म्हणून घेतात परंतु व्यवहार विपरीत करतात. ते त्याप्रमाणे ते म्हणतात कर्मभक्ती ही ज्ञानाची अंगे आहेत साची, जेवी का दुधाची अंगे पातळ पांढरे. दृष्टांत दिला की दूध म्हटल्यानंतर काय पाहिजे, ते त्याला पातळ पण पाहिजे आणि त्याला पांढरा रंग पाहिजे. आता हल्ली गुलाबी दूध आहे, पिवळं दूध आहे, ते सोडून द्या, पण दुधाचा मूळ रंग पांढराच आहे आणि ते पातळच असलं पाहिजे. दूध या शब्दात पातळ पांढऱ्याचा होत अंतर्भाव तो सत्य, त्याचे निराळे वर्णन नको. हे पंढरीचा यात्राविधी तुम्हालागी उत्तम बोधी. मला काय सांगायचं आहे ते म्हणाले, कर्म आणि ज्ञानाच्या विषयी किंवा कर्म आणि भक्तीच्या विषयी मला काय सांगायचंय ते तुम्हाला मी एका उदाहरणाने सांगतो. ते उदाहरण पंढरपूरचं आहे की पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताचं दर्शन कसं घ्यावं, पंढरपूरचा यात्रा कशी करावी, त्या यात्रेची पद्धत काय आहे. तर सांगतो म्हणाले, तुम्हालागी उत्तम बोधी, तुम्हाला त्याचं उत्तम मी मार्गदर्शन करतो की चंद्रभागेचे स्नान आधी, नंतर नगर प्रदक्षिणा, त्यापुढे ती संत भेटी, घ्यावी हरीच्या दारवंटी, जेथे ते ज्ञान जेठी चोखा नामा बैसले. आधी पंढरपुरात पोचल्यानंतर आधी चंद्रभागेचं स्नान करावं. ते स्नान करून झाल्यानंतर मग म्हणावे नगर प्रदक्षिणा करावी. जशी करायची असेल तशी करावी, चालत करावी, दंडवत घालत करावी, साष्टांग नमस्कार घालत करावी. जी काही पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तशी म्हणजे त्याची प्रदक्षिणा करावी. त्यानंतर नामदेवांची भेट घ्यावी, चोखा महाराजांची भेट घ्यावी, त्यांची स्थानं आहेत. त्यांचं झाल्यानंतर घ्यावी हरीच्या दारवंटी, दरवाजाचीच आहेत ते, त्यांचं दर्शन घ्यावं. जेथे ते ज्ञान जेठी चोखा नामा बैसले, त्यांच्या पदा वंदावे, भजन दीक्षेप्रती घ्यावे, नंतर चढू लागावे राऊळाच्या पायऱ्या. देवाच्या देवळात चढताना आधी पहिल्या पायरीच्या आधीच नामस्मरणाला सुरुवात करावी. भगवंताचं नाम अति आदरे गद्य घोषे म्हणावे. अत्यंत आदराने गद्य म्हणा, घोषानी म्हणा, पण भगवंताचं नामस्मरण करतच भगवंताच्या मंदिराच्या पायऱ्या चढायला लागाव्यात. नंतर चढू लागावे राऊळाच्या पायऱ्या. विठ्ठल नाम संकीर्तन
मन संलग्न करोनी कैवल्याचा गाभा नयनी पाहावा विटेसी पांडुरंग. मग विटेवर उभा राहिलेल्या पांडुरंगाला पाहावं, मुखे अभंग म्हणावा तो हा विठ्ठल वरवा. त्याला बघितल्यानंतर म्हणाले अभंग म्हणावा आणि विचार त्याचा करावा की हा विठ्ठल कोठे असे, की हे खरंच इथे ही मूर्ती आहे, ही मूर्ती आपल्याला नेमकी कशी कळणार आहे, कुठे आहे तो, कुठे बसला आहे. म्हणजेच येईल कळून सच्चिदानंद आत्मा पूर्ण. त्यांना म्हणायचंय भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर योग्य प्रकारे जर भगवंताचं दर्शन घेतलं, सगुण भक्ती केली, तर त्या निर्गुण आत्म्याचं स्वरूप आकलन व्हायला वेळ लागणार नाही. आणि सच्चिदानंद आत्मा पूर्ण पूर्व भाग्या वाचून प्रेमानये पंढरीचा. भगवंताच्या विषयी उत्कट प्रेम निर्माण व्हायला पूर्व सुकृतच पाहिजे. त्याच्याशिवाय सद्गुरूंच्याकडे जाणं, त्याच्याशिवाय भगवंताच्या दर्शनाला जाणं, त्याच्याशिवाय अगदी सांग तीर्थयात्रा करणं होणं शक्य नाही. म्हणाले स्नान आणि प्रदक्षिणा हे कर्ममार्गाचे द्योतक जाणा. उगीच भलती कल्पना करा न तुम्ही ये ठाई. म्हणाले तुम्हाला मी सांगितलं चंद्रभागेचं आधी स्नान करा, मग नगर प्रदक्षिणा करा, म्हणजे उगीच काहीतरी लावून दिलं यांनी मागे, असं नाहीये. म्हणाले ह्याच्यामध्ये कर्माचा अवलंब आहे की त्या कर्माच्या साह्याने तुम्हाला आता पुढे भगवंताच्या देवळामध्ये जायचं आहे. म्हणून विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म या गोष्टीचे कळा या वर्म आवर्जून घातीला नेम संत चरण वंदण्याचा. म्हणून म्हणाले सगळे वारकरी आल्यानंतर तेवढ्या करता आषाढीच्या आणि कार्तिकीच्या वारीला चंद्रभागेला पाणी सोडलेलं असतं की काही करा, त्या चंद्रभागेमध्ये येऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर नगर प्रदक्षिणा करा. नगर प्रदक्षिणेनंतर सगळ्या संत मंडळींना आधी वंदन करा, मग पांडुरंगांचं दर्शन घ्यायला जा. म्हणाले यामुळे ते इथे पुढे सांगतात की पुंडलिक नाम चोखा महार यांच्या पदी ठेवून शिर म्हणजे जातीभेदा सारून दूर द्वेषरहित असावे. म्हणाले आधीच संदेश दिलाय आपल्याला देवानी, येथे एक सावधगिरी ठेवणे आहे अत्यादरी तिघे समान अधिकारी परी राहिले निराळे. तिघांचाही अधिकार एकच आहे, नामदेवांचाही अधिकार तोच आहे, चोखा महाराजांचा अधिकारही तोच आहे, पुंडलिकाचा अधिकारही तो आहे, आणि त्याच्या आत मंदिरात असलेल्या त्या ठिकाणी आपल्या कान्होपात्रेचा अधिकार पण तोच आहे. कान्होपात्रेला तर भगवंतानी आपल्यात सामावूनच घेतलेलं आणि तिच्या दर्शनाकरता बाहेर फक्त तिकडे, आता इथे काय म्हणतात मला माहित नाही, तिकडे त्याला तरटाचा वृक्ष म्हणतात. ते तरटाचं झाड तिच्या समाधीवरती आलेले, ते आजही प्रदक्षिणेच्या वाटेवरतीच आहे, ते काही काढलेलं नाहीये. आणि त्यामुळे म्हणाले सगळ्यांचा अधिकार जरी एक असला तरी याचे कारण सांगू जाता उगीच वाढेल भाकड कथा. म्हणाले येथे एक सावधगिरी ठेवणे आहे अत्यादरी तिघे समान अधिकारी परी राहिले वेगळे. याचे कारण सांगू जाता उगीच वाढेल भाकड कथा. जैसे ज्याच्या भावेल चित्ता तैसे आचरणे द्वेषरहित. सप्रेम भजन करावे निष्कलंक भक्त व्हावे तर्क वितर्कात टाकावे विश्वास ठेवून दृढतर आणि पहावे 65 या ज्ञानेश विरचित लिखितासी ऐसा पाहणारा निश्चयेसी ब्रह्मपदा जाणार आहे. आता ह्या दृष्टांतांनी त्यांनी सांगितलं की तसंच आहे ही 65. हिच्यामध्ये प्रवेश करताना आपली पण धारणा तशीच झाली पाहिजे, आपली भूमिका तशी झाली पाहिजे. नाही तेची काय नेणो असे दिसे तेची कैसे नेणो दिसे असे तेची नेणो आपैसे ते की होईजे. म्हणाले नाही तेची काय नेणो असे आत्मा सर्व धर्म शून्य सत्य तो काय कैसा हे न कळत दिसे तेची कैसे नेणो दिसे दृश्य रूपाने त्या प्रत दिसतो हे मानू नये असे तेची नेणो आपैसे ते की होईजे. ऐसे ते मानणे ही मुळी आकलन होत नाही जे दूर वा जवळ हेही काही एक कळेना. म्हणजे नाही म्हणावे आत्म्याप्रत तरी तो भरला सर्वत्र. नाही म्हणण्यात काय अर्थ आहे म्हणता प्रत्यय न ये. म्हणजे दोन्ही होत नाही, नाही म्हटलं तर आहे म्हणावं लागतं, आहे म्हटलं तर नाही आहे. म्हणून प्रत्यय आत्मानुभवाचा तेव्हाच आहे या वयाचा की जेव्हा द्वैत भावाचा पत्ता समूळ मोडेल. म्हणाले जेव्हा द्वैत संपेल तेव्हाच आत्मानुभव येईल, तोवर येणार नाही. आत्मा भरला सर्वत्र हे तेव्हाच बोलता येतं
की जेव्हा पाहणारा त्या प्रत मानी भिन्न आपणाहुनी. मला आत्मा भरला सर्वत्र हे तेव्हाच बोलता येतं की जेव्हा पाहणारा त्या प्रत मानी भिन्न आपणाहुनी. त्याला आपल्यापेक्षा वेगळा मानतो, म्हणजे हा पाहणारा त्याच्यापेक्षा बाहेर आहे असं समजतो. आपण सगळं अमृतानुभवात बघितलेलं की तिथे प्रमाणाची मीमांसा करताना ईश्वराला मापायला प्रमाण नाहीच आहे आपल्याकडे, कारण ईश्वर सर्वदूर भरून राहिलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा उभे राहू तेव्हा ईश्वराला मापता येईल, पण तो नाही असं स्थानच नाही आहे. त्यामुळे ईश्वराचं मापन करता येत नाही. म्हणून ते इथे सांगतात की हा जेव्हा सर्वत्र भगवंत भरून राहिला आहे असं सांगतो, त्यावेळी म्हणाले त्याचा अर्थ असाच होतो की आपल्याला तो स्वतंत्र मानतो आणि द्वैत भावानी त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ते सांगतात भिन्न मानिल्या विना उदया न ये पाहणेपणा म्हणून त्याची जाणीव जाणा घ्यावी लागे करून. म्हणाले आपण भिन्न झाल्याशिवाय त्याला मला पाहायचं आहे, मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे व्यक्तिज्ञान गेले पाहिजे विरून सिद्ध ज्ञाना माझी पूर्ण तेव्हाच अनुभव येत असे. म्हणाले जेव्हा आपलं स्वतंत्र ज्ञान आपल्या विषयीचं वेगळेपण हे जोपर्यंत विरत नाही तोपर्यंत आत्मप्रत्यय येत नाही. सिद्ध ज्ञाना माझी पूर्ण तेव्हाच स्वानुभव येत असे. तेव्हाच आमचं ज्ञान सिद्ध होईल आणि ज्ञान सिद्ध झाल्याशिवाय अनुभव काही येणार नाही. म्हणून पहा साखर आणि गोडी ही आहे शब्द जोडी. साखर व्यक्तिज्ञान रोकडी, गोडी असे सिद्ध ज्ञान. साखर काय आहे? व्यक्तिज्ञान, रोकडी म्हणजे प्रत्यक्ष. हे अभिव्यक्त झालेलं आहे गोडाचं रूप. आता त्याच्यातली जी गोडी आहे ती काही अभिव्यक्तीला आलेली नाही आहे. म्हणजे गमतीने जसं म्हटलं जातं की अहो आम्ही असं म्हटलं काय ही खटपट आहे, कुठे चांगदेव बासष्टी, कुठे अमृतानुभव, कुठे ज्ञानेश्वरी, आपली सारख्या ऐकत राहायची आणि त्या आत्म्याचं सगळं स्वरूप जाणायचा प्रयत्न, ही काय खटपट आहे. त्याच्यापेक्षा देवानी जर आत्मा दृश्यच केला असता तर, म्हणजे जसं शरीर दृश्य आहे तसं आमच्या इथे वावरणारा आत्मा पण दृश्य करायला हवं. भानगडच नव्हती, म्हणजे आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिलाच असता आणि एवढे तत्वज्ञानाचे ग्रंथ लिहावेच लागले नसते. तर ते म्हणतात अशी प्रत्येक गोष्टी व्यक्तीकरणाला कशा येतील, त्याचं व्यक्तीकरण होणं आणि तो आत्मा आमच्याबरोबर सारखा फिरत राहतोय असं आम्हाला दृश्य होणं, याचा अर्थ त्याला आमच्या ठिकाणी सीमित करून, आमच्या ठिकाणी त्याला एका मर्यादेत पकडून आम्ही त्याची अभिव्यक्ती एवढीच आहे असं म्हणण्यासारखं आहे की माझ्याबरोबर आत्मा फिरतोय, मला त्या आत्म्याला शोधायची गरज नाही, म्हणजे माझ्यापुरता आत्मा एवढाच आहे. जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो की मला काय, माझं काय कोणाशी पटलं नाही पटत, मी माझ्या घरात सुखी आहे. अरे मी माझ्या घरात, सगळ्यांच्या घरात सुखी आहे, पण घराबाहेर पडल्यानंतर सगळ्यांनाच एकमेकांशी व्यवहार करावाच लागतो. व्यवहाराशिवाय काम भागतच नाही. ही जी स्थिती आहे ना, आत्मज्ञान किंवा त्या आत्म्याची ओळख भले आमच्याकरता त्यांनी प्रकट ठेवला असता तरी आम्ही आमच्यापुरता जाणला असता. इथे आम्हाला आमचं म्हणून आम्ही एवढे अपार्टमेंट्स करत चाललोय, एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा, आपला बाजूला होतोय. आता हा आत्म्यासकट भगवंतानी आपल्याला जर त्याची प्रचिती दिली तर आता ह्या अध्यात्मशास्त्राकरता सुद्धा कुठे त्या आत्म्याला शोधायला नको. नाही शोधलं तर काय बिघडलं, काही बिघडलं नाही, पण ते आत्म्याचं यथार्थ रूप नाहीये. ते जर यथार्थ रूप असतं तर प्रश्न नव्हता की तुमचा आत्मा तुम्हाला दिसतोय, काही बिघडलं नाही. नाही तरी हृदयामध्ये जो आत्मा राहतो हा भक्त नाहीतरी काय करतो, आपल्या हृदयस्थ परमेश्वराला ओळखायचा तर प्रयत्न करतो. तो कुठे बाहेर जातो, भगवंत कुठे म्हणतो तू बाहेर जा म्हणून, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तू त्या जागेवर त्याला बघत नाहीस म्हणून तो तुला दिसत नाही. त्यामुळे तो आत आहेच, तो तिथे आम्हाला प्रकट आहेच, तिथे आम्हाला तो पाहता येतोय, त्याला हृदयात पाहता येतोच आहे. पण ज्याला हृदयात पाहता येतो आहे तो पाहण्याची जेव्हा स्थिती उत्पन्न होते त्यावेळी हा त्याला फक्त हृदयात पाहत नाही,
हा त्या व्यापक आत्म्याचं एक प्रतीक म्हणून हृदयात पाहतो. तो व्यापक आत्माच माझ्या हृदयात आहे असा नाही पाहतो. तो म्हणतो जो सर्वदूर भरून राहिलाय ना तो माझ्या पण हृदयात भरून राहिलाय. आणि त्यामुळे त्याला जर पाहायचंच तर इथे पाहतो, त्याला जर पाहायचं तर इथे मी जाणून घेतो. त्याला तिथे जाणून हा काय होतो, हा व्यापक होतो. हा आपल्या ठिकाणी व्यापक होतो कारण तो जाणतो की इथे पाहण्याकरता मला मंदिरात कशाला जातो, आम्ही तेवढ्या करताच जातो. सगळीकडेच तो भरू नये, मग मंदिर कशाला पाहिजे. मंदिरात एवढ्याच करता जातो की तो आम्हाला तिथे अधिक उत्कटतेने भेटतो, अधिक जवळीकेने भेटतो. जर भेटायचाच असेल किंवा दर्शन द्यायचंच असेल तर तो आपल्या हृदयात लवकर देण्यापेक्षा मंदिरात लवकर देईल. त्याचा प्रत्यय तिथे अधिक येईल कारण तो अधिक सामर्थ्यानिशी तिथे प्रकट आहे. आमच्या हृदयातलं ते सामर्थ्य आम्हाला प्रकट करावं लागेल. करावं लागेल म्हणजे आम्हाला त्या सामर्थ्याच्या ठिकाणी असं भिडावं लागेल की ज्यामुळे ते आमच्या प्रत्ययाला येईल. ते असं प्रत्ययाला येणारच नाहीये. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला जो विषय सांगितलाय त्या विषयात ते म्हणतात की ही जी साखर आहे आणि जी गोडी आहे ती साखर आम्हाला प्रकट आहे, त्याची गोडी आम्हाला प्रकट नाहीये. का तर या जगामध्ये आत्मतत्व हे किती सूक्ष्म आहे. अणुरणीयान महतो महीयान, अणुपेक्षा सुद्धा जे सूक्ष्म आहे आणि महानातल्या महान वस्तूपेक्षा सुद्धा जे महान आहे असं जे आत्मतत्व आहे त्याच्या ह्या दोन्ही मर्यादा नाही पण ह्या त्याच्या दोन्हीही असीमता आम्हाला समजल्या पाहिजेत. की किती सूक्ष्म असू शकतं नाही आम्ही वर्णन करू शकत, किती व्यापक असू शकतं नाही आम्ही वर्णन करू शकत. मग त्याला आम्ही कोणत्या अंगाने पाहावं, दोन्ही अंगाने. त्याला एका दिशेने पाहत नाहीत तुकाराम महाराज. अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, दोन्ही झालेले आहेत. सूक्ष्मात सूक्ष्म आहेत तुकाराम महाराज आणि व्यापकात व्यापक आहेत ते. का कारण अनुभव दोन्हीचा घेतलाय. परमेश्वराच्या मर्यादेत नाही घेतला, पाहिला कुठे त्याला हृदयातच पाहिला. परमेश्वर शोधायला ते पांडुरंगाला जे अभंग आहेत त्यांचे, त्या अभंगामध्ये पांडुरंगाला निरोप किती पाठवले की ह्या वारकऱ्याबरोबर देवा तुला निरोप पाठवला तुझं दर्शन घडो, त्याच्याबरोबर निरोप पाठवला तुझं दर्शन घडो. तुकाराम महाराजांना काय अवघड होतं का देहूहून जायला पांडुरंगाच्या इथे? काही आवश्यकता नाही वाटली त्यांना. देहू सोडावं आणि पंढरपूरला पोचावं, काही आवश्यकता नाही. इथेच राहावं, इथेच राहून आपलं कार्य करावं. परमेश्वराने जे नियोजित दिलेलं आहे आणि त्याच्याशिवाय एवढी साधना होऊ शकते का की 1000 वेळा एकनाथी भागवताचं पारायण आणि 1.25 वेळा विष्णू सहस्रनामाची काय म्हणू आपण आवर्तन म्हणू किंवा जप म्हणू, इतकी जपसंख्या आहे, इतकं अनुष्ठान आहे. एका जागेवर बसल्याशिवाय होतं. त्या भंडाऱ्याचा डोंगर जो त्यांनी धरला होता त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर बसूनच होते सातत्याने. त्यासाठी तेवढी केवढीशी खोली आहे त्यांची, ज्या खोलीत त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर ते बसायचे. केवढीशी जागा आहे, त्यात आपल्याला 4 माणसांना सुद्धा बसता येणार नाही, एवढीशीच जागा आहे त्या ठिकाणी. अशा स्थानावरती बसून सगळी साधना केली. कशाला ते इकडे तिकडे धावतील? नाही, आपल्या हृदयस्थ परमात्म्यालाच पाहतील. त्यामुळे त्यांना इकडे तिकडे धावण्याची आवश्यकता नाहीये आणि ते धावणारही नाहीयेत. आणि म्हणून ते इथे सांगतात की ही जी साखर आहे, ह्या साखरेच्या ठिकाणची जी गोडी आहे ती सूक्ष्म ठेवली आहे भगवंताने. ह्या साखरेच्या गोडीसारखंच हे जे आम्हाला प्रकट दृश्य जगत आहे, ह्या दृश्य जगताच्या मागे पण त्यांनी एक सूक्ष्म जगत ठेवलंय. आणि ते सूक्ष्म जगत कसं आहे, आमच्या दृश्य जगतापेक्षा अधिक व्यापक आहे, अधिक परिणामी आहे आणि अधिक कार्यकारी आहे. त्या सूक्ष्म जगतामध्येच कार्य होत राहतं. आम्हाला धान्य उगवून आलेलं वरती दिसतं, पण खाली पेरलेल्या बीचं काय काय होत जातं ती प्रोसेस काय आम्हाला कळते का? ती इतकी सूक्ष्म आहे की तिला काही आकार धारण केला की आम्हाला समजतं. त्यातल्या घडणाऱ्या सूक्ष्म लांब कशाला आपल्या देहामध्ये एक 4 दिवस जर आपण ब्लड प्रेशरची गोळी नाही घेतली तर आपल्याला कसं तरी व्हायला की आपण अरे बापरे गोळी बहुतेक विसरली. ब्लड प्रेशर बघा बरं की पाहिलं ब्लड प्रेशर तर वाढलेलंच आहे, नाही बरोबर आहे गोळी विसरलीच आहे. मग मनुष्य गोळी घ्यायला लागला तरी सुद्धा ते ब्लड प्रेशर जागेवर येण्याकरता तो दिवस तरी जाईल, 4 तास तरी जातील, 6 तास तरी जातील. आता ते वाढलेलं ब्लड प्रेशर सामान्य स्थितीमध्ये येतं आहे, याच्यातला बारकावा आम्हाला कळतो का? काही कळत नाही.
शरीराच्या आत काय होत असतं ते काही आम्हाला कळत नाही. ते हळूहळू वाढत होतं तेव्हाही कळलं नाही, आणि ते हळूहळू कमी होऊन त्याच्या जागेवर आलं तेव्हाही आम्हाला कळलं नाही. हा जो सूक्ष्म प्रांत आहे या देहामध्ये, अनेक गोष्टी कुठेही जे काही घडवून आणतो ते घडवून आणणारा सूक्ष्म प्रांत आमच्या प्रत्ययाला येऊ शकत नाही. आता आज आपण इथे थांबूया.